एजे, तुम्हाला मी इथे या स्पर्धेत दिसल्यानंतर तुम्ही माझं काय कराल कोणास ठाऊक, पण माझ्याकडे खरंच दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. प्लीज मला माफ करा. आणि सगळे म्हणतात तुम्ही खूप चांगले आहात, मग प्लीज ह्यावेळी मला समजून घ्या. हॅलो मॅडम, इकडे सगळं सेट आहे. थोड्याच वेळात माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून लाईव्ह सुरू होईल. तुम्ही फक्त टीव्ही लावा. थँक्यू. नीला मॅडम, तुम्हाला या स्पर्धेत भाग घेऊन कसं वाटतंय? मी या स्पर्धेत एक गोविंदा म्हणून भाग घेतलाय. वहिनी, अहो किती आवाज केलाय. काय झालं वहिनी? आणि गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळणं ही आपली परंपराच आहे. त्यामुळे मला या परंपरेचा भाग व्हायला मिळतंय ह्याचा खूप आनंद वाटतो. या मंडळाच्या निमित्ताने आम्ही खूप सोशल वर्क करत असतो आणि यावर्षी निवडणुकीला उभा आहे मी. आपण या दहीहंडीला आलात, फार बरं वाटलं. हे पथक खूप भारी आहे बरं का. अहो, दरवर्षी या स्पर्धेत भाग घेतात आणि बक्षीस जिंकून जातात. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, या पथकामध्ये हंडी फोडणारी पोरगा नाही आहे, पोरगी आहे. अशा स्पर्धांमुळे सणांचा प्रचार होतो आणि मुला मुलींना प्रोत्साहन मिळतं. मिस्टर वानखेडे, तुम्ही या एरियात सोशल वर्क करताना तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पुढच्या वर्षीपासून हा दहीहंडीचा प्रोग्राम बंद करा तुम्ही. हा, हे बघा, श्रीकृष्णांबद्दल मनात श्रद्धा असणं, कुठल्याही देवाबद्दल मनात श्रद्धा असणं ती गरजेची असते. हे गोपाल काला सेलिब्रेट करणं चांगली गोष्ट आहे, पण अशा पावसात तरुण तरुणी असे थर रचून वर चढतात. त्यांचं फ्युचर आहे, त्यांच्या सेफ्टीचं काय. आपण बघतो असे किती ऍक्सिडेंट्स होतात आजकाल. सो प्लीज, आय डोंट लाईक इट. स्टॉप दिस. आम्हाला कसून प्रॅक्टिस करावीशी वाटते आणि खेळाची रंगतही वाटते. ते तसं नाही सर. या तरुण पोरापोरीमध्ये उत्साह दांडगा असतो आणि अशा स्पर्धामुळे त्यांना सपोर्ट मिळतो. तुम्ही त्या मुलीला सरसर वर चढताना बघाल ना, अहो तुमचे मत बदलले. ती मुली एकदम चंट आहे, चंट. कोण आहे कोणती मुलगी? ती मुलगी. बरं, तुम्ही इव्हेंट सुरू कराल का आता? मला पुढे मीटिंगला जायचंय. हो हो, सुरू करूया. चला रे, चला इव्हेंट सुरू करा लवकर. घोषणा द्या. आणि आजच्या आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आहेत अभिराम जहागीरदार सर. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं.